नमस्कार, मी सुप्रिया माने तुमचं माने फॅमिलीमध्ये स्वागत करते. आज आपण चाललो आहोत गणपतीपुळ्याला. आपण पहिला मार्लेश्वरला जाणार आहोत. मार्लेश्वर या क्षेत्राचा उल्लेख शिवस्थान डोंगराच्या कुशीत वसलेले शिवलिंग असा आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली आणि शिवस्थान डोंगराच्या गुहेत असलेली दोन शिवलिंगे आपणास इथे पाहायला मिळतात. त्यापैकी एकाचे नाव मल्लिकार्जुन आणि दुसऱ्याचे नाव मार्लेश्वर असे आहे. हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मार्लेश्वराचा मोठा भाऊ आहे. जेव्हा हे देवस्थान निर्माण झाले नव्हते तेव्हा महादेवाचे लग्न झाले नव्हते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी साखरपा या गावची देवी गिरिजा देवी हिच्याशी या मुहूर्ताला लग्न लावले जाते असा इतिहास सांगतो. आता इथे आपण आंबा घाटात पोहोचलो आहोत. आंबा घाटातील दृश्य नयनरम्य असे आहे. सकाळच्या वेळी इथे छान प्रसन्न वाटते. आम्ही उन्हाच्या वेळी इथे पोहोचलो होतो. पावसाळ्यात हा परिसर छान हिरवागार दिसतो. मार्लेश्वर हे नाव तेथील गावचे नाव मारळ या ठिकाणी वसलेला ईश्वर यावरून मार्लेश्वर असे पडले आहे. यजमान म्हणून बाळेश्वर देव देवरूख वरून येतो, तर मार्लेश्वराची पालखी अंगोलीवरून येते व रात्री 12च्या मुहूर्ताला धार्मिक पद्धतीने ते लग्न लावले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात जत्रा भरलेली असते. हजारोंनी भाविक देवाच्या दर्शनासाठी व जत्रेचा लाभ घेण्यासाठी येतात. इथे माकडांची संख्याही खूप आहे. येणारे जाणारे भाविक माकडांना खायला देत असतात. इथे वरती जाताना 500 पायऱ्या चढाव्या लागतात आणि आजूबाजूचा परिसरही छान हिरवागार आहे. आम्ही इथे हिवाळ्याच्या दिवसात गेलो होतो. पावसाळ्याच्या दिवसात गेल्यानंतर आणखी छान आणि प्रसन्न वाटते. इथे वरतीपर्यंत दुकाने आहेत. या ठिकाणी आपल्याला कोकम छान पद्धतीचं कोकम मिळतं. काजू भेटतात. आम्ही या ठिकाणी भेट देताना आवर्जून येथे काजू आणि कोकम खरेदी करतो. या ठिकाणी पोहोचल्यानंतर वरती धबधबा पडताना दिसत आहे. पावसाळ्यात या धबधब्याला खूप पाणी असतं. आता थोडं कमी दिसत आहे. आता आपण गाभाऱ्याकडे जात आहोत. बाहेर गणपती छोटस मंदिर आहे आणि आज गाभाऱ्यामध्ये समई ठेवत असते. पूर्वी गाभाऱ्यात सापांचा वावर असते. दुसऱ्या कुठल्याही लाईटचा वापर करत नाही. समईच ठेवत असते. आता इथे मंदिराच्या खाली आपल्याला पांडवकालीन डोह पाहावयास मिळतो. इथे या डोहाला उंचीचा अंत नाही. याची खोली आजपर्यंत कोणीही मापू शकले नाही. तर सध्या आपल्याला पाणी थोडं कमी दिसतं, पण पावसाळ्यात या ठिकाणी भरपूर पाणी असतं आणि या डोंगरातून छोटे पुष्कळ धबधबे वाहत असतात. इथे माझा मोठा मुलगा अथर्व आणि अंकल
आपण गणपतपुळ्यासाठी पुढे निघत आहोत. हे आहे संस्थान श्री देव गणपतपुळे. त्या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. कोकणातील प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ म्हणजे गणपतपुळ्याचं मंदिर. छान समुद्राच्या काठावर मंदिर आहे आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर नारळाची झाडे बघायला मिळतील. स्वयंभू गणेशाचे हे स्थान अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर समुद्र किनारी आहे. 400 वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. हा आहे गणपतीपुळेचा समुद्र. येथून गणपती मंदिरात आत एंट्री करायची आहे. हा जो आवार आहे गणपती मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आहे. आम्ही गेलो त्यावेळी गर्दी थोडी कमी होती. मे मध्ये किंवा सुट्टीच्या वेळी भरपूर गर्दी असते. गाभाऱ्यामध्ये शूटिंग घ्यायला परवानगी नाही आहे. मंदिराच्या बाहेर असे 2 हत्ती आहेत. आपल्याला उंदीर मामा बघायला मिळतो. त्याच्या दोन्ही साईडला 2 मोठे मोदक, पांढऱ्या कलरचे मोठ्या आकाराचे 2 मोदक आणि उंदीराच्या हातामध्ये एक मोदक. त्यातून मंदिरात आत दर्शनाला जायच्या आधी पाय धुवून मग आत जायचं आहे. पाय धुवायचे. हो पाहिल्यासारखं असते. माझा मोठा मुलगा अथर्व. पिण्याच्या पाण्याची सोय दिसते. आता बंद आहे. आता इथून पुढे शूटिंग नाही घेता आलं. आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलोय आणि बाहेरून मंदिर असं दिसतं. आता आम्ही चाललोय समुद्राकडे. फोटो काढायचा का सर? 30 रुपये कॉपी. कोरोना नंतर आम्ही पहिल्यांदा इथं भेट देण्यासाठी गेलो. मुलांना खेळण्यासाठी इथे जंपिंग जपांग आहे.
शेतांनी आज पाण्याचा लाटांमध्ये बसले. माझा छोटा मुलगा श्लोक पाण्यात खेळतो. श्लोक ते आम्ही काही फोटो क्लिक केले होते. आता याच्यानंतर आम्ही ग्रामीण कोकण पाहिले, त्यानंतर मॅजिक गार्डन पाहिले. याचा व्हिडिओ तुम्हाला ग्रामीण कोकणचा व्हिडिओ पार्ट 2 मध्ये दिसेल आणि मॅजिक गार्डनचा व्हिडिओ पार्ट 3 मध्ये दिसेल. हे व्हिडिओ याच्यानंतर येतील, ते पाहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.